नमस्कार, मी सायली. स्वागत आहे तुम्ही सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. चला तर माझं सकाळचं सर्व आवरलं आहे आणि मी देवासाठी फुलं घ्यायला आली होती. फुले आणली मी देवासाठी तोडून. आता मी देवपूजा करून घेते. आता चहा बनवते माझ्यासाठी. माझा स्वयंपाक झाला, किचन पण आवरून झालं आणि जेवण पण झालं. चला तर मग आता मी कपडे धुवून घेते. आताच माझे कपडे धुवून झाले, पण अजून पण टाकले. वारे कपडेच राहत नाही. हे बघा सगळे उडत आहे. खूप वारे ना आज तिकडे पडत आहे सगळे. आताच माझे कपडे झाले, बाहेर आले तर खूप वारे. हे बघा कोणती संतोषांत ना ते भूस ओलं झालं ते बाजूला टाकताय. तिथं ना खूप मुंग्या झाले. त्यांना मुंग्या पाहिजे तिथं मारायला. मग त्या मुंग्या साईडला जातील. पाणी पण पाहिजे, पाणी पण घेऊन जाते. आज पण खूप वार आहे. सकाळी थोडंसं ऊन पडलं, 10 वाजेपर्यंत नव्हतं आणि आता 10 वाजल्यापासून एवढं वारं सुटलंय ना, बापरे बाप. बाहेर गेलते पण बाहेर खूप वार आहे. मग परत मध्ये येऊन बसले. म्हटलं चला आपलं बाकीचं काम आहे तेवढं आवरून घ्यावा आणि थोडे वेळ आराम करावा. हे बघा चिमण्यांना इथं दाणे टाकलेले होते. इथं पाणी सकाळी येतात त्या खायला. भूस भरताय दोघं. तिथं खूप मुंगे. यंदा खूप पाऊस झाला ना, पाणी यंदा पाऊस खूप झाला ना, त्याच्यामुळं आमचं घर भरण्याच्या वेळेस लक्षच केलं नाही त्या भुसाकडं. तेव्हा पाऊस आला त्याच्यावरती कागद टाकला होता, पण तो थोडंसं लीक होता. मग ते पाणी सगळं त्याच्यामध्ये मुरलं आणि ते सगळं भूस खराब झाला. आता गाईंना पण भूस नाही राहिले आणि त्या गाईंना ते भूस टाकलं का ते वास मारता. मग ते भूस ते उकड्यावरती टाकताय. थोडंसं खाली चांगलं आहे ते गाईंना टाकतो आम्ही चाललो येवल्याला शॉपिंगसाठी. चला तर मग आम्ही आलोय भाजीपाला करायला. हे बघा आम्ही आलोय बाप्पांसाठी चप्पल घ्यायला. हे बघा संतोष ट्राय करताय. कोणती आवडते काय माहिती का त्यांना. आम्ही आलो इथं लाईट फॅन घेण्यासाठी. हे बघा संतोष गेले घ्यायला वरती दुकानात, कारण की घरामध्ये फॅनच नाही आहे आणि लाईट आहे काही ठिकाणी, नाही आहे काही ठिकाणी आहे. तर ते घ्यायला आलोय. चला तर आता मी चालले घरी. आम्ही फॅन लाईट वेट सगळं घेतलंय. आता घरी निघतोय. पाऊस पण येऊ राहिला आणि घरी पप्पांचा पण फोन आला होता केव्हा येत्या. आमचं शॉपिंग वगैरे सगळं झालं. आता आम्ही घरी निघालोय. हे बघा बिझी. हे बघा रस्त्याने किती ट्रॅफिक आहे. लांबपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आज खूपच ट्रॅफिक आहे सुट्टीमुळं ना. येवल्यात पण खूप ट्रॅफिक होते. या ट्रॅक्टरनं आमचा रस्ता अडवलाय. काय खरं नाही. तो एवढा स्लो चालतोय ना, आम्हाला 2-2 मिनिटाच्या अंतरावर थांबावं लागू राहिलं. रस्ता पण खूप खराब झालाय आमचा पावसामुळं. या पाईपलाईन मुळे ना, त्याच्यामुळे चिखल गुतला होता गाडीमध्ये. हे बघा किती स्लो चाललाय हा ट्रॅक्टर. त्या काकांना आमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज पण जाई नाही, कारण की त्यांच्या ट्रॅक्टरचा आदळाचा आवाजच जास्त येऊ राहिला. गाडीत जाऊ द्या आता नका देऊ. जस्ट आत्ताच घरी आलो आम्ही.
आता मी पप्पांसाठी माझ्यासाठी चहा बनवते. तुम्हाला लय गणगण झाले आज दिवसभर. गाड्या पण डब्ल्यू बंद केलं का? बर, चहा करते मग. चला तर मग मी आता पप्पांसाठी माझ्यासाठी चहा बनवते मस्त. ते दिवसभर आज घरी होते मग ते बोर झाले. काय टाकले आता आमच्या दोघांसाठी. मी आता झाडझूड करून घेते, गाईंचं शंकर वगैरे करून घेते आणि मग स्वयंपाक करायचा आहे मला. आताच माझी झाडझूड झाली आणि मी फ्रेश पण झाले. चला आता मी भाजीपाला आणले तो भरून ठेवते फ्रीजमध्ये, कारण की परत खराब होईल. हा फ्रीजमध्ये सर्व भरून ठेवते. भाजीपाला तर ठेवलाय मी भरून सर्व. मग आता ही कोथिंबीर आहे ती मी निसून ठेवते आणि रात्रीच्याला मला डांगराची भाजी बनवायची, तर मी ते डांगर कट करून घेते मग डांगर बनवते. करायची तर डांगर कापून घेतलं इथं आणि कोथिंबीर पण सर्व कट करून ठेवली आणि डांगराच्या भाजीसाठी लसूण पण कट करून घेतला इथं. तर हा कचरा निघालाय याचा कोथिंबीरीचा, तर तो कचरा मी उकड्यावर टाकून येते मग डांगर करून घेते. मी इथं भाकरींचा भोगा बनवते, कारण की आम्ही आज गोव्याला गेलो होतो. मग आम्ही दुपारी खूप साऱ्या चपात्या होत्या, त्यांचा भोगा बनवते. मी इथं भाकरींचा भोगा बनवते, कारण की आम्ही आज गोव्याला गेलो होतो. मग आम्ही दुपारी जेवलोच नाही. मला खूप साऱ्या चपात्या उरलेल्या होत्या, मग मी त्यांचा भोगा बनवते. तर मी कालचा ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो होते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.